चौथा श्री गणेशाय नमः. स्वामीच्या नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येते. हात स्वामी चरित्र गाता एकता पुनरुत्ती चुकीला गता त्याच्यानंतर अक्कलकोटे आली येते. रूपराया दर्शनात येते. सोयीची निराती तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले. स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळपाची सद्गुणिकांत तीही केवळ पतिव्रत सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. आणि स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरून या. कोणी संपत्ती घराने कोणी मागती संताने हवे म्हणून या लग्न येते. दूर देशाहून शरीर भोगे कष्टाले संसार तापे तप्त झाले माया माया पसारे ते पसले आले ऐसे किती एक भक्तांतरी जे इच्छिते ते येते राजपूर्वी ते दृढचरणी जायची भक्ती त्याशी होती. कल्पतरू जे का निंदिका कुटीला तया शास्त्री केवळ नास्तिका प्रती तात्काळ योग शासन करिता ते कोणी दोन संन्याशी आले. अक्कलकोटी हसून या म्हणती जानांशी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसे त्याने निंदिले समर्थन अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवला एका भक्ताच्या घरी पातले समर्थांचे सॉरी ते दोघेही अविचारी होते. बरोबरी संन्याशी देते. तिन्ही मूर्ती बसले भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन उशी जनसंख्येत पातले ते क्षणात समजतातलं बहुते एकाची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नामक घरजती वाचे हेतुपूर्वावी मानायचे म्हणून यावी नव्हती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसते करीती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मना माझे आचार्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून या. स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटली मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवेकरी संन्याशांपुढे नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नोदकाशी सूर्य जास्त असता जाळाशी तिथून उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होता त्याशी नोदकवरचे असे जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडा कुचिक जना अवतरली येथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसत प्रेमळ भक्ती चतुर्थ अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनार अज्ञान तमच्चे दक भास्करा पुरुष साक्षी परस्परा भक्त खरा सदा तू अक्कलकोट नगरात एका तपपर्यंत स्वामी राज्य वास करीत भक्त भवत झाले वार्ता पसरली चौकडे सोन कोणाचे पडतं साकडे धाव घे स्वामीकडे राजे वाडे थोर थोर तेव्हा किती एक रुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्याशी बडोद्यान माझी त्यावसरी मल्हारराव राजा अधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी त्याशी थोड थोर बेसले असता समग्र बोले रूपवई त्या प्रती कोणी जाऊन अक्कलकोटे येथे आणलेल्या स्वामीशी तरी आम्ही त्याशी इनामध्ये बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एकाला गुण गोष्ट मान्य करवेना तेव्हा त्या साहेब सरदार होतो गणी चतुर्थ बोलत झालो उत्तर बोललो रूपा लागे परी ऐसे आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्याने वटपुरुषी तरी मी आणि त्याशी निचे मानस्य असू द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो रूपावर त्याची सभा ही समग्र आनंदित झाली. रूपतीसह सकल जने तात्यापरी सन्मान तात्याशी सन्माने गौरवनीय मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तात्यासाहेब निघाले. सतुर अक्कलकोटे आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली. चित्ती तेथे जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते स्वामी अक्कलकोटीच्या रूपती स्वामी चरणी जायची भक्ती राजी करण्यात दिली होती त्याही करीती स्वामी सेवायचे पाहुणी तात्याशी विचार पडला मानस या नगरातून स्वामीची कैसे नेऊ आपण प्रयत्नांते परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर लढोरी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकोने करीती ब्राह्मण भोजन दिदली बहुसालदाने याच्या धने तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित ज्याने संतुष्ट सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करी ती सर्वदा ऐसे आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्याशी मंगल ओढवणी एक युक्ती देखाती गाठून चोळपा प्रती तया लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्याशी मग मल्हारराव आधारीशी इनामध्ये इथं देईल तुम्हा ते द्रव्याने सर्व अशा चोळपाची लागले अशा त्याच्या अंतरी भरोसा जागिरीचा भाऊ झाला. चोळपाने घर सोडून विनंती केली मधुरवचने कृपाळी होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कोणी वचन समर्थांनी असे करून उत्तर चोळपाला कोणी काय दिले. सत्वर राव मला रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकतो भाविक भक्त पंचम अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भव. श्री गणेशाय नमः. धरून शिशु अक्षरे पंडित लिहित देशी स्वामीचरित्र स्वामी समर्थ वदवती मागेला त्याच्या अंती चोळपा विनय स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडोद्याशी चालावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती असून मल्हाररावाचे म्हणे आम्हाविषयी भावनास्य म्हणून या त्याच्या नगरात आम्हा जाणे नवी उच्च अक्कलकोटा नगरात आम्हा राहणे आवडे असे निवर्त केला. तात्या म्हणीचे तोल आपण आलो ज्या कार्याला त्याने जायचे दिसी परिपावा यज्ञ करून याचा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी साधनांचे करी त्याचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बसवले गुरुचरित्र आरंभिले हवय स्वामी कृपा परितायाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळ्याचे तर काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजेश आणि सकल जनांचे तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती. स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने न्यावे पळून यतिशी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समायाशी मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेबांनी एकाले खडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेनाला तर साक्षी समर्थाला गोष्ट विविध झाली मेहनतून उतरली मागून अक्कलकोटे आले असे बहुत वेळा घडले आहे. उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीता हात टेकले तात्याने मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून यांनी
स्वामीने उपाय न होय परिमलारावर पती प्रयत्न आरंभिते पुढे ती सर्वत्र विचारते कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव कृपाकार्याचे धरून हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वश्री अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे तर ठेवी तर ती पाहुणी समर्थाला. तेव्हा निवार क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे भेडी आणून सत्वर टोकायचे चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंत भ्याला मानी पळाले. थोडेसे पाणी लटा कापू लागला. मग थोडेसे दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावी बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेब भविष्य प्रयोग केला. मल्हारावर आळाला. त्या कृती माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीबाई बेडी पडली. स्वामी वचनाची प्रती झाली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. हितेश्री स्वामीचरित्र सारामृत नानप्रक्त कथा संबंध सदा भक्त परिसतो. षडोषाध्याय गोढा. हितेश्री स्वामीचरित्र सारामृत षडोषाध्याय समाप्त. शुभम भवतु.